मीनाक्षी शाळेत चालली होती. आज खूप तास होते. सगळे आटपून ती घरी जायला निघाले. रस्त्यात तिला रुपाली भेटली. मग काय दोघी गप्पा मारू लागल्या. मग रुपालीने तिला एकत्र कॉफी प्यायचा आग्रह केला. मग त्या दोघी कॉफी शॉपमध्ये गेल्या. हसणं खिदळणं चालू होतं. दोघी मनसोक्त गप्पा मारत होत्या. नंतर मग एकमेकींना सांगून दोघी घरी निघाल्या. घरी आल्यावर मीनाक्षी थोडी थकली होती. आवरून ती थोडासा झोपली. सकाळपासूनच शाळेत शिकून दमली होती फारच. नंतर सुहास आला. तिला चहा आणि नाश्ता मागू लागला. तिला खरं तर खूपच कंटाळा आला होता. पण सुहासच्या आईपुढे तिचं काही चालत नसे. मग उठून तिने त्याला खायला दिलं. तेवढ्यात सुहासची आई आणि बहीण आलीत. तिला उपमा खायचा होता. मग काय सुहासने तिला किचनमध्ये पाठवले तिच्यासाठी उपमा करायला. तेव्हा मीनाक्षीला जरासा राग आला होता. पण काय करणार, बनवायला तर लागणार ना. नंतर उपमा करून स्वयंपाक करून सगळ्यांना वाढून ती न जेवता झोपली. घरात कोणीच चौकशी पण केली नाही, अगदी सुहासने पण. सुहास आणि मीनाक्षीचं खूप प्रेम होतं एकमेकांच्यावर. दोघे एका मित्राच्या लग्नात भेटले एकमेकांना. पहिल्या भेटीत मीनाक्षीला सुहास आवडला. IT इंजिनिअरिंग झालं होतं त्याचं. पगार पण चांगला होता त्याला. मग मैत्रीतून तिने त्याला लग्नाबद्दल विचारलं. हो नाही करत त्यानेही मोठ्या मनाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला. असेच दिवस चालले होते. मग लग्न झालं. दोघे खूप आनंदात होते. मीनाक्षीलाही शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. घरात ठीक चाललं होतं. सुहासच्या आईला मात्र आजी होण्याचे वेध लागले होते. ती सतत त्या दोघांच्या मागे लागत असे. त्यांना एकांत मिळावा म्हणून सारखे महिन्यातून एकदा टूरला पाठवत असे. पण मीनाक्षीला थोडासा वेळ हवा असतो. त्यात त्याची सतत भांडणं होत असत. सुहास पण सारखा चिडचिड करत असे. तिच्याशी रागवून बोलत असे किंवा कधीकधी अबोला धरत असे. मीनाक्षी खूपच एकटी पडली होती. त्यात तिला आपलं असं कोणीच नव्हतं. तिचे आई बाबा लहानपणी वारले होते. तिच्या चुलत भावाने तिचा सांभाळ केलेला असतो, म्हणून त्याला त्रास देऊन सगळं सांगणं तिला नको वाटत असतं. खरं तर लग्नाआधी सुहास तिला खूप समजूतदार वाटत असतो. तिच्याशी तासनतास गप्पा मारणारा, तिची काळजी घेणारा, तिच्यासाठी गिफ्ट आणणारा, तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारा, रागवला तरी परत मायेने जवळ घेणारा. पण लग्नानंतर तसे होत नाही. तो खूप चिडचिडा आणि रागीट बनतो. तिला कळतच नाही हा असे का वागतो. आपल्यावरच प्रेम आटलं का मग ती अशीच एकदा शाळेतून लवकर निघते आणि सुहासला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाते. तर तिथे तिला कळतं की सुहास कधीच बाहेर गेला आहे. मग तिला वाटते की तो लवकर घरी आला असेल, म्हणून ती घरी मितालीला फोन करते. तर ती सांगते दादा अजून आला नाही घरी. तिचं ते बोलणं ऐकून लगेच तिच्या मनात विचार येतात, कुठे असेल बरं हा सुहास. मग ती त्याला कॉल करते. तेव्हा तो जवळच एका मित्राकडे असल्याचे तिला सांगतो. ती समाधानाने निघते. नंतर तिला जवळच एक शाळेतील मुलीची आई भेटते. ती त्यांना एका कॉफी शॉपमध्ये नेते. तिथे त्यांना सुहास एका व्यक्तीसोबत दिसतो. तिला वाटते की ऑफिसमधील कोणीतरी असेल आणि ती आपली कॉफी पिऊन त्याच्या टेबलकडे जायला निघते. तितक्यात वेटर बिल आणून देतो. ते देऊन निघोस्तोपर्यंत सुहास उठून गेलेला असतो. मग तीही निघते घरी जायला. तो रस्त्यात खूपच ट्रॅफिक झालेलं असतं. कशीबशी ती घरी पोचते आणि बेल वाजवते. मिताली दार उघडते. आई आणि मिताली TV बघत असतात. तिला पाहून आई लगेच विचारतात, का गं इतका कसा काय उशीर झाला. ती म्हणते शाळेत जादा तास होते. त्यावर बरं जा लवकर स्वयंपाकाचं बघ, खूप उशीर झालाय. आणि सुहास आलाय असं म्हणत आपल्या खोलीत निघून जातात. ती खोलीत फ्रेश होण्यासाठी जाते. सुहास लॅपटॉपवर काहीतरी करत असतो. तिला पाहता तिच्या जवळ येतो आणि तिला घट्ट मिठीत घेतो. त्याचे ते अचानक बदललेलं रूप पाहून मीनाक्षीला संशय येतो. तरी त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत ती त्याच्या मिठीत एक होते. नंतर आवरून बाहेर येते. सुहासची आई थोडी चिडलेली दिसते. मग ती त्यांना शांत करून आपल्या कामाला लागते. सुहासचा तो स्पर्श, ते प्रेम खूप दिवस ती मिस करत असते. खरं तर तिला अजून खूप बरं वाटत असतं. ती खूपच आनंदात असते. बऱ्याच दिवसांनी त्याच्यातलं प्रेम उफाळून आलेलं असतं. सगळं आवरून ती झोपायला जाते. सुहास परत तिला जवळ घेतो आणि म्हणतो, ह्या विकेंडला आपण कोकण किंवा अलिबागला जाऊ, फक्त दोघंच. खूप दिवस झाले मीनाक्षी, आपण एकमेकांच्या जवळ आलो नाही. तर घरापासून दूर आपण दोघेच प्लीज जाऊ ना शोना, असे म्हणत तो तिला समजावतो. ती पण जास्त आडेवेडे न घेता होकार देते आणि स्वप्नात रंगून जाते. रात्री तिला लवकर झोपच येत नाही. अचानक तिला आठवतं की सुहास त्या कॉफी शॉपमध्ये एका मुलीसोबत बसलेला असतो. कोण असेल बरे ती, मैत्रीण की कलीग, असे अनेक प्रश्न तिला पडतात. मग तिला वाटते सुहासला विचारावं की कोण आहे ती. पण मग तिच्या मनात येतं असेल कोणी मैत्रीण भेटली असेल त्याला काय, आणि असं असतं तर त्याने तिला सांगितलं असतं. आणि सुहास माझ्यावर प्रेम करतो, मग कशाला काळजी करायची, असा विचार करून ती झोपते.
सकाळी तिला उठायला थोडासा उशीर होतो. आई आणि मिताली बाहेर गेलेल्या असतात. सुहास स्वयंपाकघरात तिच्यासाठी कॉफी करत असतो. ती खूप सुखावते आणि सुहासच्या जवळ जाते आणि म्हणते, मी खूप नशीबवान आहे. खूप प्रेम करणारा नवरा देवाने मला दिला. तो हसत म्हणतो, असं काही नाही मीनू, तू माझ्यापेक्षा गोड आहेस, हुशार आहेस, मिताली आणि आईला खूप जीव लावतेस, सगळं कसं मनापासून करतेस. आणि मुख्य म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करतेस. मग मी एक कप कॉफी नक्कीच तुझ्यासाठी करू शकतो. असं म्हणून कॉफीचा कप तिच्या हातात दिला. दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. मग मीनाक्षी म्हणाली, चल आता मी सगळी कामावरून शाळेत जाते. तेव्हा तो म्हणतो की सगळं सोडून दे, आज आपण सिनेमा पाहायला जाऊ, बाहेरून जेवण करून फिरायला जाऊ मस्त. खूप दिवस झाले मीनू, आपण एकत्र कुठेच नाही गेलो. त्यामुळे आज सुट्टी टाक आणि तुझा संपूर्ण दिवस मला दे. आजचा दिवस फक्त माझ्यासाठी. तिला खूप बरं वाटलं. चला, नाहीतरी रोजचे काम, शाळा सगळ्याला ती कंटाळून गेली होती. आता सुहाससोबतचा प्रत्येक क्षण तिला रोमॅन्टिक आणि प्रेमाचा करायला होता. त्यामुळे ती खूप खुश झाली आणि तयार व्हायला गेली. मग ते दोघे मस्त आवरून लॉंग ड्राईव्हला गेले. तिकडून बाहेरच जेवण केलं आणि जेवताना तिला एका व्यक्तीचा धक्का लागला आणि जेवण तिच्या अंगावर सांडलं. म्हणून सुहास तिला वॉश करून यायला सांगतो. ती बाथरूममध्ये जाते आणि परत येते तर टेबलवर सुहास नसतो. ती सगळीकडे शोधते पण तो कुठेही दिसत नाही. ती खूप नाराज होते. नंतर ती त्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरला विचारते. तेव्हा ते म्हणतात ते आत्ताच बाहेर गेले आहेत. सो ती परत आश्चर्यचकित होते की हा मला सोडून कुठे गेला. इकडची फारशी माहिती नाही मला. मग मनात विचार येतो की बहुतेक बाहेर थांबला असेल. मग ती काउंटरला बिल भरायला जाते तर ते सांगतात की बिल ऑलरेडी पे केलं आहे. मग ती हॉटेलमधून बाहेर जाते. तिकडे सुहास दिसत नाही. ती त्याला फोन करते तर त्याचा फोन लागत नाही. ती परत लावते पण फोन स्विच ऑफ येत सारखा. आता मात्र ती रडायला लागते. तिला सुहासचा रागही येतो. हा असे का करतो, मला सोडून कुठे गेला नक्की. मीनाक्षी परत फोन लावते तरी फोन बंद असतो. मग ती घरी मितालीला फोन करते तर ती म्हणते, आम्ही आत्ताच घरी आलो आहोत आणि दादा अजून आला नाही घरी. मग मीनाक्षी खूप रडायला लागते आणि मितालीला सगळं सांगते. मग मिताली तिच्या बाईकने तिला आणायला येते आणि त्या दोघी घरी येतात. घरी आल्यावर ती खूप थकल्यासारखी वाटत असते. म्हणून सुहासची आई तिला चहा देते आणि विश्रांती घ्यायला सांगते. मीनाक्षी रूममध्ये जाते आणि बेडवर झोपते. अचानक बेलचा आवाज होतो. ती लवकर उठून दरवाजा उघडायला जाते तर दरवाजात तिचे सासरे असतात. ती हताश होते. तिचा तो पडलेला चेहरा बघून तिचे सासरे तिला काय झालं विचारतात. पण ती काही न बोलता तिच्या रूममध्ये जाते. थोड्या वेळाने तिला झोप लागते आणि मग आई आत येतात आणि तिला जेवण्यासाठी बोलवतात. ती म्हणते, दुपारी जेवण जास्त झाल्याचं आता भूक नाही. तरीही आत्या मायेने तिला थोडं तरी खाऊन घे म्हणतात आणि जेवायला घेऊन जातात. जेवताना सगळे हसत गप्पा मारत असतात पण मीनाक्षीचे लक्ष नसतं. जेवण झाल्यावर ती परत रूममध्ये जाते. गॅलरीमध्ये आत बाहेर करते, मोबाईल चेक करते. ते पाहून सुहासची आई आत येते आणि तिला म्हणते, अगं मीनाक्षी, मला तुझी तळमळ कळते आहे. खूप प्रेम करतेस तू माझ्या मुलावर. तो येईल, नको काळजी करूस, असे म्हणून त्या आपल्या खोलीत जातात. रात्रीचे 1 वाजून जातात तरी सुहास काही येत नाही. संपूर्ण रात्र मीनाक्षी जागी असते त्याची वाट बघत तरी सुहास काही येत नाही. पहाटे थोडासा तिला डोळा लागतो आणि ती झोपते. सकाळी सुहास घरी येतो. मीनाक्षी तो आल्यावर त्याला मिठी मारते आणि रडायला लागते. हे पाहून सुहासला गहिवरून येतं. तो तिला जवळ घेऊन समजावतो की काल त्याच्या एका मित्राचा मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तो लवकर हॉटेलमधून निघाला. ते सगळं इतकं पटकन झालं की तुला न सांगताच मी तिथून निघालो आणि फोनची बॅटरीच डिस्चार्ज झाली. आय एम व्हेरी सॉरी मीनू, आय लव्ह यू सो मच, असे म्हणत तो तिला मिठी घेतो. तीही सगळं विसरून आपल्या कामाला लागते. नंतर ते दोघं आपापल्या कामाला निघून जातात. रात्री दोघे दमून झोपलेले असतात. अचानक तिला कसला तरी आवाज येतो. ती हळूच उठून बघते तर सुहास गॅलरीत फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. अतिशय काळजीने, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, त्रास नको करून घेऊस, असे म्हणत असतो. फोनवर कोणीतरी मुलगी आहे असा अंदाज मीनाक्षीला येतो. ती खूप चिडते, दुःखी होते की हा इतक्या रात्री कोणाशी बोलतो. त्याचं बोलणं संपत येत तेव्हा तो आत यायला निघतो आणि तेव्हा ती लगेच आत येऊन झोपते. सकाळी तिच्या मनात येतं सुहासला विचारावं पण आपण संशय घेतो असे त्याला वाटेल आणि आपल्यावर परत नाराज होईल. ह्या भीतीने ती आतल्या आत कुढत असते. त्याला ऑफिसमधून येताना खूपच लेट होऊ लागतो रोजच. सुहास जेवताना सारखा फोनवर कोणाशी तरी चॅटिंग करत असतो. एकदा फोनवर तो असंच चॅटिंग करत रूममध्ये बसलेला असतो. मीनाक्षी येऊन त्याला मागून मिठी मारते. तो थोडा दचकून लगेच मोबाईल लॉक करतो. ती विचारते तेव्हा काही खास नाही असे म्हणून विषय बदलतो. नंतर एक दिवस तो लवकर ऑफिसला जायला निघतो आणि सॅटर्डे असल्यामुळे आज ऑफिसमध्ये फॉर्मल कपडे नसतात आणि त्यात सुहाससारखा आरशात पाहून स्वतःला नीट आवरतो. रोजच्यापेक्षा जास्त
तेव्हा मीनाक्षीला संशय येतो, म्हणून ती पण लवकर आवरून त्याच्या मागे जाऊन तो काय करतो ते पाहावं म्हणते. अखेर तो एका डिस्कोमध्ये जातो. ती पण त्याच्या मागोमाग पोहोचते. पाहते त्याच्यासोबत एक मुलगी असते. ती जशी जशी त्याच्या जवळ जाते तसा ते दोघे तिला दिसतात. त्या दोघांचे मात्र अजिबात लक्ष नसतं. त्या मुलीला पाहिल्यावर तिला एकदम धक्का बसतो, कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून तिची बालमैत्रीण रुपाली असते. मीनाक्षी रडत रडत बाहेर येते. स्वतःला सावरते. आता मात्र तिला सगळीकडे अंधार दिसू लागतो. कसं होणार आपलं आता? सुहासलाही आवडते का? आणि आवडते तर माझ्यावर प्रेम असल्यासारखं का दाखवतो? नक्की खरं काय? मी जे आता पाहिलं ते, की आमचं लग्न, आमचा संसार, असे अनेक प्रश्न तिला पडतात. आता ऑफिसला जावेसे पण तिला वाटत नाही. ती घराच्या दिशेने निघते. घरी आल्यावर मीनाक्षी तिच्या रूममध्ये जाते. ती खूप दुःखात असते. तिला आपलं असं कोणीच नसतं. तसे सुहासने आई वडील त्याला लेकीसारखे माया करत असतात. तिला कधीही काहीही कमी पडू देत नाहीत. म्हणून त्यांनी हे सगळं सांगून त्रास देणं तिला रास्त वाटत नाही. थोड्या वेळाने सुहास येतो. तू त्याला दिवसभर काय केलंस असं सहज प्रश्न विचारते. तो मी खूप दमलोय, ऑफिसमध्ये खूप काम होतं, मला थोडीशी गरम कॉफी हवी आहे तुझ्या हातची असे म्हणतो. ती त्याला मी तुला आवडते तर का, तर तो तिला म्हणतो हो, आणि म्हणतो की माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही जागा नाही. मग काही दिवसांनी ते दोघं वीकेंड प्लॅन करतात. तो तिला एका रोमॅन्टिक बोटिंग हाऊसमध्ये नेतो. तिथे एक रूम त्याने सजवली असते. खूप कॅन्डल आणि लाल फुगे लावलेले असतात. मध्ये एक कपल केकसुद्धा असतो, मीनाक्षी आणि सुहास नावाचा. ते सगळे पाहून मीनाक्षी खूपच सुखावते. ते दोघे एकमेकांच्या मिठीत विलीन होतात. नंतर मग रोमॅन्टिक गाणी लावतात आणि सोबत डिनर करतात. घरी आल्यावर मीनाक्षी खूपच आजारी पडते. तिला खूप ताप येतो. अंग सारं तापलेलं असतं. सुहास तिच्या उशाशी बसलेला असतो. तिच्या डोक्यावर तापाच्या घड्या ठेवतो. रात्रभर तो अजिबात झोपत नाही. सकाळी डॉक्टर येऊन गोळ्या देतात. सुहासची आई आणि मिताली तिला जेवण आणून देतात आणि त्याची काळजी घेतात. तिला थोडंसं बरं वाटतं की सगळ्यांना माझी किती काळजी आहे. आय एम रिअली लकी. सुहास खूप रडतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. तो डॉक्टरचे आभार मानतो. तेव्हाच त्याचे बाबा सुहासला म्हणतात, मीनाक्षी आणि तुझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. असंच एकमेकांना धरून आयुष्यभर राहा. तो हो म्हणतो. मीनाक्षीलाही वाटतं की आपण उगाचच आपल्या नवऱ्यावर संशय घेत होतो. त्याला माझी किती काळजी आहे. झाला प्रकार सुहासला सांगून मागचं सगळं विसरून जायचं असा निश्चय ती करते. पण नंतर तिला भीती वाटू लागते की हे सगळं सुहासला कळालं तर त्याला किती दुःख होईल. म्हणून ती त्याला सांगायचे टाळते. नव्या जोमाने ती तिच्या संसाराला लागते. सुहास आणि तिचे प्रेम बहरू लागतं. रोज त्याच्यासाठी ती त्याच्या आवडीचे जेवण बनवते. त्याला प्रेमाने जवळ घेते. त्याच्या घरातील लोकांची काळजी घेते. काही दिवसांनी तिला रुपाली पुन्हा भेटते. दोघी परत कॉफी शॉपमध्ये बसलेल्या असतात. अचानक तिला एक फोन येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू जाते. ती खूप गंभीर होते. हे सगळं मीनाक्षीला दिसतं. ती तिला विचारण्याचा प्रयत्न करते, पण ती सांगत नाही. तरीही मीनाक्षी पुन्हा पुन्हा विचारायला लागते. तेव्हा ती सांगते, अगं मीनाक्षी, माझा एक घटस्फोट झाला आहे आणि मी एका माणसावर मनापासून प्रेम करते आणि तोही माझ्यावर. त्याचंही पहिलं लग्न झालं आहे. माझा पहिला नवरा अजिबात चांगला नव्हता. सतत नोकरी सोडायचा, दारू प्यायचा, दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा. मला एक मुलगा आहे 5 वर्षाचा. त्यालासुद्धा नीट वागवत नव्हता. तरीही मी त्याला खूप वेळा समजून सांगितलं, रागवले, ओरडले, पण तरीही त्याच्यात काहीही सुधारणा होतच नव्हती. माझ्या लग्नाला, संसाराला वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला. नंतर मग मी खूप हताश झाले होते. इतरांचा सुखी संसार पाहताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. आता आपण फक्त सुखी संसाराचे स्वप्न बघत आयुष्य काढायचं असं वाटायचं. खूपच दुःखाचा डोंगर कोसळला माझ्यावर. आयुष्य खूपच कंटाळवाणं झालं होतं. मन पार तुटून गेलं होतं. ते तुटलेलं मन आधार शोधात होतं कायमच. असं कोणीतरी जे आयुष्यभर आपली साथ देईल आणि आपल्यावर मनापासून प्रेम करेल. आता मी दुसरं लग्न करायच्या विचारात आहे. नंतर बोलता बोलता रुपालीला परत एक फोन येतो. फोन सुहासचा म्हणजे मीनाक्षीच्या नवऱ्याचा असतो. रुपाली लगेच मोबाईल घेऊन थोडे बाजूलाच येते आणि त्याच्याशी बोलते. त्याचं काय बोलणं चाललेलं असतं ते मीनाक्षीला कळत नाही, पण तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की काय आहे ते. ती विचार करते की तिच्या मागे जाऊन सगळं ऐकावं, म्हणजे आपल्याला सगळं कळेल आणि एकदाचा काय तो निर्णय होईल. ती खूपच दुःखात असते. तिच्या मनात अनेक विचार येतात. नंतर रुपालीच फोनवरचं बोलणं होतं. ती कॉल कट करते आणि टेबल पाशी येते. तिला पाहताच मीनाक्षी विचारते, काय झालं, कोण होतं फोनवर? ती लगेच म्हणते की कोणीच खास नाही, ते सोड, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. पण मीनाक्षी सतत तिला विचारते. तेव्हा रुपाली तिला म्हणते, या दुःखातून, अंधारातून मला बाहेर काढलेल्या व्यक्तीचा म्हणजे सुहास माझ्या मित्राचा फोन होता. नंतर खूप वेळ शांतता पसरली होती. मीनाक्षी तिकडून निघाली. आता आपण सुहासच्या आयुष्यातून निघून जावं असा निर्णय तिने घेतला.
मीनाक्षी आता एकटीच निघाली असते. तिची पावलं घराकडे न वळता दुसऱ्याच दिशेने वळत असतात. तिला खूप एकाकी वाटत असतं. सुहास आता दुसरं लग्न करण्याच्या विचारात आहे आणि एकीकडे माझ्यावर प्रेमाचं नाटक करतो. याचा तिला खूप राग येतो. असे वाटत त्याला एकदा भेटावा आणि सगळा राग त्याच्यावर काढावा. पण त्याच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार व्हावा असं तिला वाटत नाही. माझ्या प्रेमात काय कमी होती की सुहास आता एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. तिच्या डोक्यात लाखो विचार येत असतात. ती खूपच गोंधळून गेलेली असते. तरी एकदा सासू-सासऱ्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगावं असा निर्णय तिने घेतला. ती घराकडे जायला निघते आणि तेवढ्यात तिला तिचे एक नातेवाईक भेटतात. ती त्यांना भेटून त्याच्या घरी जाते. रात्र होते. मीनाक्षी परत घरी येत नाही. इकडे सुहासचा पण काही पत्ता नसतो. सुहासचे आई-बाबा काळजी करत असतात की ह्या दोघांना इतका उशीर का झाला आणि झाला तर एक फोन करून का नाही कळवलं. तेव्हा मिताली म्हणते, अगं आई, किती विचार करतेस. ते दोघं एकत्र फिरायला गेले असतील आणि डिनर करूनच येतील. तू नको काळजी करूस. पण का कोण जाणे. त्याच्या आईला खूप बेचैन होत होते. फारच काळजी करत होत्या त्या. सुहासची आई सतत फोन करत असते पण दोघांचा फोन लागत नाही. रात्री मिताली आणि बाबा जेवण करतात पण आई मात्र दाराकडे बघत असतात. सतत गॅलरीमध्ये जाऊन बघतात. आता येतील मग येतील पण तसे काहीच होत नाही. रात्री ते दोघे झोपतात पण आई काळजीत जागीच असते. सकाळ होते आणि अचानक बेल वाजते. तशी सुहासची आई लगबगीने दरवाजा उघडते. दारात सुहास असतो. खूप दमलेला, डोळ्यावर खूप झोप असते त्याच्या. त्याला आत घेऊन त्या इकडे तिकडे बघत राहतात. ते पाहून बाबा बाहेर येतात आणि म्हणतात, सुनबाई कुठे. हे ऐकता सुहास म्हणतो, का ती कुठे बाहेर गेली आहे का. तेव्हा आई म्हणतात की काल रात्रीपासून घरी आलेली नाही. आम्हाला वाटलं की ती तुझ्यासोबत आहे पण आता नक्की ती कुठे आहे, कशी आहे, देवा तिचं रक्षण करा असे म्हणत आई रडायला लागतात. सुहासची आई खूपच प्रेमळ आणि वेळप्रसंगी कठोर आणि कणखर असते. आता सगळे मिळून मीनाक्षीला लवकर शोधण्याचा निर्णय घेतात. सुहास तिच्या शाळेतील लोकांना आणि कॉलेजमधील मैत्रिणींना विचारतो पण कोणाला काहीच माहीत नसतं. तो वेड्यासारखा तिला शोधत असतो. तिच्या चुलत भावालाही फोन करतो आणि विचारतो आणि सगळा प्रकार सांगतो. तोही खूप चिंतेत असतो. मीनाक्षीशिवाय घर खूपच सुनंसुनं वाटत असतं. कोणाचं कशात लक्ष लागत नाही. शेवटी सुहासची आई पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट नोंदवते. पोलीस तिच्या शोधात निघतात. इकडे मीनाक्षी मात्र खूप दुःखात असते. ती सुहास खूप मिस करत असते. त्यांना भेटून सगळं सोडून परत एक संधी देऊन नव्याने संसार करावा असं तिला वाटत असतं. पण तो नाही म्हणाला तर आणि त्याला रुपालीबरोबरच लग्न करायचं असेल तर ती काय करणार असे प्रश्न तिला पडत होते. ती खूप रडत होती. सुहास पण खूप दुःखात होता. त्याला पण बरं वाटत नसतं. तो जवळच्या सगळ्या मित्रांनाही मीनाक्षीचा शोध घ्यायला सांगतो. इकडे मीनाक्षीचे नातेवाईक तिच्या आवडीचे जेवण बनवतात पण ती जेवण करत नाही. तिकडे सुहास एकटाच खोलीत असतो आणि आई आणि मिताली जेवणाचं ताट घेऊन जातात आणि म्हणतात, कालपासून तू काही खाल्लेलं नाहीये, 2 घास खाऊन घे. तर सुहास रडत रडत आईचा हात धरतो आणि म्हणतो, आई, मीनू कुठे असेल गं, काय करत असेल. ती मला सोडून तर गेली नाही ना. मीनूशिवाय मला अजिबात करमत नाही. तेव्हा आई त्याला धीर देते आणि म्हणते, मीनाक्षी येईल, आपण सगळे मिळून शोधूया तिला असं म्हणतात. त्याच्या डोळ्यात पण मीनाक्षीबद्दल खूप काळजी असते. मीनाक्षीचा फोन अजूनही स्विच ऑफ असतो. सुहास वेड्यासारखा परत परत तिला फोन करत असतो की कधीतरी तिचा फोन लागेल. मग मिताली येते आणि म्हणते, दादा, तू एक काम कर, वहिनीला व्हॉइस मेसेज पाठव आणि लवकर घरी ये असं म्हणून सेंड कर. तिचा मोबाईल सुरू झाल्यावर ती नक्की तुझा मेसेज ऐकेल आणि घरी येईल आणि वर्तमानपत्रात तिची मिसिंगची बातमी दे म्हणजे लवकर वहिनीचा शोध लागेल. तिची आयडिया खूप छान होती. त्यालाही वाटलं की मीनाक्षीला आपल्या मनातलं सगळं सांगून तिला मेसेज करावा. त्याने तिला लगेच व्हॉइस मेसेज केला. इकडे मीनाक्षी मोबाईल सुरू करते तर तिला सुहास आणि घरच्याचे खूप सारे मेसेज आणि फोन कॉल दिसतात. तेवढ्यात बीप वाजते आणि तिला सुहासचा व्हॉइस मेसेज मिळतो. त्यात सुहास म्हणतो, मीनू, तू कुठे, कशी आहेस. तू कोणत्या संकटात तर नाहीस ना. तू गेल्यापासून घर अगदी सुनं झालंय. तू लवकर घरी ये. आय लव्ह यू. शोना, प्लीज कम बॅक. त्याचे ते शब्द ऐकून मीनाक्षी खूप रडत होती. तिला फार वाईट वाटत होतं. आपण एकदा घरी जावं असं तिला वाटू लागलं. पण जर तसं नसेल तर सुहास घरच्यांच्या समाधानासाठी मला बोलवत तर नसेल, कारण त्याला आता दुसरं लग्न करायचं असेल म्हणून घटस्फोट घ्यायला तो मला गोड बोलून यायला सांगेल म्हणून काही झालं तरी मी जाणार नाही आणि घटस्फोट पण देणार नाही असा विचार करत ती करते. पण नंतर तिच्या मनात येतं की जरी लग्न नाही तरी ते प्रेम तर एकमेकांवर करणारच आणि मी नाही म्हणून सुहास सारखा तिला भेटायला जाणार. काय करावं काहीच सुचत नाही होतं तिला. तरी ती शांत होती. सुहास सतत तिच्या शोधत होता. न्यूजमध्ये बातमी आली होती. रुपाली घरी पेपर वाचत बसली होती. तिने मीनाक्षीची मिसिंगची बातमी वाचली आणि सुहासला कॉल केला आणि घरी बोलवलं. तेव्हा तिला भेटल्याचं सांगितलं. सुहासला मीनाक्षीच्या संशयी स्वभावाची कल्पना होती. त्याला वाटतं की तिचा काहीतरी गैरसमज झालाय आणि म्हणून ती रागावून बसलीये कारण त्याने तिला
व्हॉईस मेसेज केलेला असतो आणि तो तिला डिलिव्हर पण झाला असतो, तरीही तिचा काहीही प्रतिसाद येत नाही. म्हणजे तिला अजूनही माझ्यावर राग आहे. मग तो रुपालीला तिच्यासोबत काय काय बोलणं झालं हे विचारतो. तेव्हा ती सगळं सांगते. पण रुपाली म्हणते की तू तिचा नवरा आहेस हे मला माहीत नव्हतं आणि मी पण तसं काहीच तिला बोलले नाही. पण सुहास तिला म्हणतो, अगं मीनू खूप हुशार आहे ती. न सांगता ही मन ओळखते तुला म्हणून सांगतो. आम्ही एका मित्राच्या लग्नात भेटलो होतो. मीनू पहिल्या भेटीत मला आवडली होती, पण मी थोडासा लाजळ होतो. तिला मात्र ह्याचा अंदाज आला होता आणि तिने मला प्रपोज केलं. मी हो म्हणालो आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मीनूला मी कोणाशी जास्त बोललेलं आवडत नाही. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं तिच्यावर. आता काहीही करून मला तिला भेटायचं आहे, पण काय करावं कळत नाही. तो पुन्हा पुन्हा मीनाक्षीला लवकर घरी ये असं म्हणतो. तुला काहीतरी गैरसमज झालाय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे मेसेज सतत पाठवतो, पण ती काहीच उत्तर त्याला देत नाही. पेपरमधील बातमी ती वाचते आणि पेपर फाडून टाकते, कारण तिच्या नातेवाईकांनी जर ती बातमी वाचली तर ते सुहासला फोन करण्याचा प्रयत्न करतील आणि तो इकडे येईल. काय करावं सुहासला कळतच नाही. तो खूप एकटा पडलेला असतो. तो शेवटी घरी आला. त्याने मीनाक्षीला सतत फोन करायचा प्रयत्न केला, पण तिने अजिबात त्याचा फोन रिसीव्ह नाही केला. आता त्याला खूपच टेन्शन आलं की हिला शोधू तरी कसं. मग त्याने आईशी ह्याबद्दल बोलायचा विचार केला आणि तिचं आता काहीतरी मार्ग ह्यातून काढेल अशी त्याची खात्री वाटली. शेवटी आई ती आईच. तिला आपलं दुःख सगळ्यात जास्त कळतं. मग सुहासने आईला झाला प्रकार सगळा सांगितला. आईने त्याला सांगितलं, तू एकच काम कर, मीनाक्षीला व्हॉईस मेसेज कर परत. तेव्हा सुहास आईला म्हणतो, अगं आई ती माझ्या कोणत्याच मेसेजला उत्तर देत नाही, मग काय करू. तेव्हा आई म्हणते, आता तू फक्त मी दुसरं लग्न करत आहे, मीनाक्षी आणि माझ्या लग्नाला नक्की ये असा मेसेज कर. तो ठीक आहे म्हणून मीनाक्षीला मेसेज करतो. इकडे रुपाली पुन्हा सुहासला फोन करून बोलवून घेते आणि लग्नाच्या शॉपिंगची तयारी जोरदार करते. मंडप सजवणे वगैरे चालू असतं. मीनाक्षीला मेसेज डिलिव्हर होतो आणि मेसेज ऐकताच तिला प्रचंड राग येतो. ती घरात आदळआपट सुरू करते. तेव्हा तिचे नातेवाईक तिला पाहतात आणि विचारतात. तेव्हा ती सगळी हकीकत त्यांना सांगते. मग ते सुहासच्या घरी जातात आणि पाहतात की लग्नाची खूप जय्यत तयारी सुरू आहे. सुहासचे आईबाबा तर फार आनंदी असतात. घरी येऊन ते मीनाक्षीला सांगतात. तेव्हा तिला फार दुःख होतं. ती ढसाढसा रडू लागते. अगदी शून्यातून सगळे आठवत असते. त्यांचं लग्न, प्रेम, आपुलकी सगळं विसरून तो आता दुसरं लग्न करायच्या विचारात आहे. आणि आईबाबा तरी कसे काय ह्या लग्नाला तयार झाले. मला किती प्रेम करायचे आणि किती काळजी घ्यायचे, सगळे एका क्षणात संपून गेलं का प्रेम. पण आता तिला नुसतं विचार करत बसायचं नव्हतं. ती हे लग्न थांबवायचा ती विचार करते आणि निघते. ती कार्यालयाजवळ येते. तिथे खूप डेकोरेशन केलेलं असतं. ती आत जाते तर तिथे ओळखीचे कोणीच नसतं. तिला दिसत नाही. मग ती अजून पुढे जाते. तिथे रुपाली नवरीच्या रूपात असते. ती खूप सुंदर दिसत असते. तेवढ्यात तिला सुहास दिसतो. ती त्याला धरते आणि खूप ओरडायला लागते. मग तो तिला सगळं समजावून तिच्या सगळ्यात मोठ्या गैरसमज दूर करतो आणि तिला म्हणतो, मीनू माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि यापुढेही राहील. रुपाली माझ्या ऑफिसमधील कलीग आहे आणि माझी मैत्रीण. आमचं फक्त निखळ मैत्रीचं नातं आहे आणि ती आज तिचं दुसरं लग्न आहे प्रतीक कुलकर्णी ह्या माझ्या मित्राशी. बाकी सगळं तर तुला माहिती आहेच तिच्या पूर्वायुष्याबद्दल. आणि मी फक्त मित्राच्या नात्याने तिला आधार देत होतो आणि मी तिला सतत भेटायला जायचो तुला न सांगता, कारण तिचा पहिला नवरा तिला खूपच त्रास द्यायचा आणि तिचा त्याच्याशी घटस्फोट झाल्यावर सुद्धा तो सतत तिला भेटायचा आणि तिच्या घरी यायचा. प्रतीक काही कारणामुळे अमेरिकेत गेला होता कामासाठी, म्हणून मी फक्त मित्र म्हणून तिची काळजी घेत होतो. आणि रुपालीची इच्छा होती की ती दुसरं लग्न करणारे हे कोणालाही सांगायचं नाही, म्हणून तुझ्यापासून हे सगळे लपवलं. आय एम व्हेरी सॉरी शोना, रिअली मिस यू अँड लाईफ कांट इमॅजिन विदाऊट यू असं म्हणत तो तिचा हात हातात घेतो आणि रडू लागतो. तेवढ्यात आईबाबा आणि मिताली येतात आणि म्हणतात की आज एक स्पेशल आहे. त्या दोघांना काहीच कळत नाही. मग सुहासची आई म्हणते, आज 25 फेब्रुवारी, आजच्या दिवशी तुमची एंगेजमेंट झालेली, म्हणून मागचं सगळं विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करा. दोघेही हो म्हणतात आणि एकमेकांना मिठी मारतात आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. नंतर रुपाली आणि प्रतीकचं लग्न होतं. सुहास आणि मीनाक्षी घरी येतात. घरात सगळे आनंदात असतात, पण मीनाक्षीला वाईट वाटत असतं. ती सुहासला म्हणते, मी तुझ्यावर उगाचच इतका संशय घेतला आणि गैरसमजामुळे आपलं नातं खराब झालं. पण यापुढे असं होणार नाही आणि ती रडू लागते. मग सुहास तिला प्रेमाने जवळ घेतो आणि म्हणतो, अगं ठीक आहे, झालं ते झालं, पण ह्या गोष्टीमुळे मला एक कळलं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तू इतका संशय घेतला. असो, यापुढे कायम आपण आनंदात राहू. आय लव्ह यू सो मच.